नमस्कार मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मस्त असाल. चला तर मग आज आहे रविवार आणि खूप दिवसापासून गावाला जाण्याची चक्कर झालेली नाही आहे. म्हणून म्हटलं चला आज जरा थोडंसं हिरव्यागार वातावरणामध्ये पाऊस तर थोडाफार झालेलाच आहे. तर मग गावाकडं गेल्यानंतर एक वेगळीच मजा येते आणि शहरातल्या गर्दीपेक्षा गावाकडची हिरवळ पाहून अगदी मनाला सुकून भेटतं. बरोबर ना? चला तर मग. गावाला गेल्यानंतर तुम्हाला 100% जाणवत असेल, आपण जसं शहरामध्ये असल्यावरती रोज आपल्याला ऑफिसमध्ये जावं लागतं, घरी यावं लागतं, ट्रॅफिकचा सामना करावा लागतो, स्ट्रेसचा सामना करावा लागतो, डेली रुटीन आपल्याला सेट करावे लागतात. त्याच्यामुळे काय होतं ना, आपल्याला तेच तेच करून करून अक्षरशः कंटाळा आलेला असतो. परंतु आपण 2 दिवस जरी गावाला गेलो, 2 दिवस जाऊ दे, 1 दिवस जरी गावाला गेलो, तरीसुद्धा आपल्याला एक महिन्याभराची एनर्जी नक्कीच भेटते. आणि त्याचबरोबर आपल्याला तिकडचा जो परिसर आहे, आपली माणसं आहे, त्यांच्यासोबत भेटून, बोलून, बसून अक्षरशः निवांत रिलॅक्सेशन हे वाटतंच वाटतं. गावाकडच्या वातावरणामध्ये, हवेमध्ये एक वेगळीच एनर्जी असते, बरोबर ना? आणि रस्त्याने जाताना बोर व्हायचा तर प्रश्नच येत नाही. कारण पावला पावलावरती आपल्याला नवीन नवीन गोष्टी दिसतात, आपले माणसाची ओढ दिसते. चला तर बघा, आम्ही फायनली आता पोचलो आहोत. हे आमच्या मामांचं घर आहे आणि कैवल्य बघा लगेच म्हणजे गाडीतून उतरल्या उतरल्या त्याला अजिबात तो थांबत नाही, लगेच खेळायला सुरू करतो आणि खूप मजा वाटते. लहान मुलांना शहरामध्ये त्या छोट्याशा फ्लॅटमध्ये राहून राहून अक्षरशः कंटाळा आलेला असतो आणि गावाला गेल्यानंतर त्यांना एक वेगळीच फिलिंग येते, एकदम रिलॅक्सेशन. गावाकडची घरं, आपली माणसं सगळेजण किती छान जीव लावतात, त्याला जवळ घेतात, त्याला त्याची थोडीशी खेचतात, त्याला जीव लावतात आणि अक्षरशः त्यांना डोक्यावरच घेतात लहान मुलांना आणि खूप छान मजा वाटते. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती छान मजा असते. आजूबाजूला जे राहणारी लोकं असतात ते किती मिळून मिसळून राहतात, एकत्र राहतात आणि सगळीकडे जागाच जागा, सगळीकडे हिरवळ, सगळीकडे शेत, खूप मजा येते. शहरातल्या मुलांना खरं तर गावी न्यायलाच पाहिजे, कारण गावाकडचे लोकं, गावाकडची मुलं किती ॲडजस्ट करतात, कसे राहतात, त्यांच्या सवयी, त्यांचे विचार, त्यांची राहण्याची पद्धत, त्यांचं जेवण, ह्या सगळ्या गोष्टी मुलांना दाखवणं गरजेचं आहे. कारण शहरामध्ये तुम्ही पाहू शकता, मुलांच्या अक्षरशः भरपूर प्रमाणात लाड केले जातात आणि त्यामुळे काय होतं ना, मुलांना छोट्या छोट्या गोष्टींची किंमत वाटत नाही, किंमत राहत नाही आणि त्यांना सतत मागण्या त्यांच्या दिवसेंदिवस वाढत राहतात आणि नंतर छान फोटोचा कार्यक्रम झाला. आता सगळेजणी होते, म्हणले चला, खूप मोठा परिवार आहे. हे बघा आमचं कैवल्य नुसता मजा करतोय, नुसता मजा करतोय, जेवण पण नाही केलेलं आणि खूप एन्जॉयमेंट चालली त्याची. हे दुसऱ्या मामाचं घर आहे. अरे नको ओरडू बाबा. गुलाबाची फुलं पण मस्त आहेत. हा हा, कापते कापते, थांबा. नाही नाही, कापते कापते, 2च मिनिटं. वांग्याचं झाड आहे. हे तुम्ही पाहू शकता, प्रसिद्ध निघोजमधील मळगंगा देवीचं मंदिर आहे आणि खूप पाहण्याजोगं आहे. तुम्ही जर पुण्याच्या आसपास असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या. खूप छान परिसर आहे, एक पर्यटन स्थळ आहे. तिकडे खूप काही गोष्टी अनुभवायला मिळतात, पाहायला मिळत आहे आणि पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे अतिशय मजा वाटते, भारी वाटतं आणि आजूबाजूचा परिसर पण आपल्याला एक वेगळाच आनंद देऊन जातो. बॉल घेतला होता आपण. हा, हटू दे रे इथं. स्पायडरमॅनचा. बरोबर बरोबर. घ्यायचं का? मग राखून
बघितलं माशी फिश फिश पुढे इकडे फिश हम्म हम्म फिशेस चलो हे माझ्यासाठी एवढं ठीक आहे. हाँ एवढं ठीक आहे. दिल खुश हो गया. चलो चला, अशा पद्धतीनं देवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही चाललो आहोत माझ्या मावशीच्या घरी. किती सुंदर हिरवळ आहे बघा. आणि ही जे शेतं आहे, वावरं आहे, त्याची कामं चालू झालेली आहे. हे बघा आमच्या मावशीचं वांग्याचं शेत. सगळीकडे मस्त वांगी लावलेली आहेत आणि खूप दिवसांनी अशी वांग्याची शेती पाहायला मिळाली. खूप वर्षानंतर मला वाटते तिकडे वांगी लावली गेली आणि लांबच लांब असं मस्त वांग्याचं रान आहे. छानपैकी किती वांगी तोडून लावावं लागतं, तिकडे काम करावं लागतं, त्यामुळे त्यांना ते रुटीन असतं. आजूबाजूचा परिसर पाहून मला काही मोह आवरत नव्हता. किती फोटो काढू, किती व्हिडिओ करू, हे काही समजतच नव्हतं. परंतु मी खूप मजा केली आणि मस्तपैकी कैवल्याने पण एन्जॉय केला. मावशीकडे गेल्यानंतर खूप छान वाटतं. मावशी म्हणजे आपली दुसरी आईच जणू. ती पण किती प्रेमाने जवळ घेते, जीव लावते आणि सगळ्या गोष्टी तिच्यासोबत शेअर केल्या जातात. माझं गाव, माझी माणसं ही मला नेहमीच अप्रूप असतात. मला त्यांच्यासोबत गेल्यानंतर एक वेगळीच आनंद होतो, वेगळीच एनर्जी येते, वेगळाच चेहऱ्यावरती ग्लो येतो. तुम्ही मला नक्की सांगा तुमचं गाव कोणतं आहे कमेंट बॉक्समध्ये. त्याचबरोबर शेतीमध्ये वेगवेगळी जी काही कामं चाललेली असतात तीसुद्धा आपल्याला नव्याने पाहता येतात. शहरामध्ये छोट्या छोट्या गोष्टी विकत घ्याव्या लागतात आणि त्या आणण्यासाठी आपल्याला किती पैसे लागतात, त्यापेक्षा शेतकरी त्या मालासाठी, त्या कामासाठी किती कष्ट करतो, किती मशागत करतो, शेतीला किती आपल्या आईप्रमाणे जपतो, हे पाहिलं जातं. त्याचबरोबर छोटे छोटे फोटो काढले आणि चला तर मग आता निघावं लागणार आहे. कारण परत पुन्हा ट्रॅफिक, गर्दी, एक दिवस कधी संपला कळत नाही आणि गेल्यानंतर पाय निघत नाही. आमच्या कैवल्याने तर खूप एन्जॉय केला.